तर चला मंडळी, आज केलेली आहे दसऱ्याला सुरुवात. आणि हे तर फक्त एवढं टेलरचं आहे. अजून खूप असं कपडे पण, घरं साफ करायचे, भांडे वगैरे राहिलेले आहेत. आणि ऊन कसं कमी जास्त पडू लागले म्हणून थोडंसंच आज पसारा काढलेला आहे धुवायला. पण घरातलं प्रत्येक गोष्ट अशी धुवावीच लागते. आता हे 2-3 पडदे होते, थोडेसे सोप्याचे कवरं, बेलसीट, पडदे असे चिल्लर सामान धुतलेलं आहे. अजून भरपूर आहे. हे रोजचं धुणं जे आहे हे तर रोजचं धुणं. आणि आता हे सगळं साफ करून डोटुडे बांधून हे वरच्या स्टोअररूममध्ये ठेवत असते. आणि जेव्हा आपले घट बसतात तेव्हाच ह्यांना खाली न्यायचं. आता धुतले की ह्यांना हात लावायचा नाही, काही नाही. असं नित्यनेमानं 9 दिवसाचे घट असतात आणि खूप काम आहे. तर आजची झालेली आहे घटाची सुरुवात. म्हणलं तर दसरा काढायची सुरुवात झालेली आहे. आता हे सगळा पसारा स्टोअररूममध्ये ठेवायचा आहे वाळ्यावर. आणि घट बसल्यावरच खाली नेऊन पुन्हा सगळा पसारा लावून टाकायचा आहे. अशीच असते म्हणजे दरवर्षीचं जे काम असतं अशी सुरुवात करीत असते मी कामाची. आणि बिलकुल आता ह्याला हात लावायचं नाही, काही नाही. ह्या कपड्यांना जेव्हा आपले घट बसतात तेव्हाच खाली नेऊन पुन्हा सगळ्या घरामध्ये सामान लावायचं. म्हणलं ते एकदम निर्मळ गोमित्र वगैरे गंगाजल शिपून पुन्हा सामान लावून मग हे करायचं आहे. आणि पूर्ण जे मायक्रोनचं सामान वगैरे आहे ते पण मी सगळं धुतलेलं आहे. जे रेडीमेड सामान आहे हे सगळं जे सामान आहे ते मी स्वतःच बनवलेलं आहे हातानं. दसरा म्हणल्यावर सगळंच काढलं धुवायला करायला. आणि सगळ्या एक ना एक पिशवी असं सगळं धुतलं तरच दसरा काढल्याने वाटतं. 9 दिवसाचे घट जे असतात ज्यांच्या इथं आहेत त्यांनी सगळंच निर्मळ केलं पाहिजे. थोडं काढून थोडं ठेवल्यानं ते काय आपली साफसफाई पूर्ण झाल्याने वाटत नाही. म्हणून आता सगळं जे आहे आज एवढं चिल्लर पसारा काढलेला आहे. आता उद्याच्याला अजून भरपूर आहे. असं अजून 5-7 दिवस आहेत घट बसायला. आणि घट बसूस तर आमचा दसरा काही सरत नाही. तर झालेली आहे दसऱ्याच्या कामाला सुरुवात. आणि आज काढलेले सगळे दरवाजाचे पडदे आणि एकदम क्रीम कलरचे पडदे. तर खूप टाइम लागतो ह्याला धुवायला पण मी करायला. तर आता भिजू घालणार आहे सकाळी सकाळी मस्त. आणि मिशनीमध्ये तर निघतच नाहीत हे, सकाळी धुवून टाकायचेत. तर थोडंसं आधी भिजू घातलं. आता जुने झालेत, कलर पण गेलाय त्याचा म्हणून भिजू घालायचे. नाही तर नवे पडदे काय तेवढे भिजवायला जमत नाहीत. आता चेंज करायचे आहेत पडदे पण.
सगळं लास्टचं धुणं. तर पाय पुसायचे ते सगळे टावेल सगळं असं धुवून टाकले आज, कारण आता ही लास्टचं धुणं. आणि हाताखालचे किचनमधले कपडे काय आहेत देवाचे कपडे ते गरम पाण्यामध्ये धुवून टाकलेले आहेत. आणि एकदम असं कडक ऊन पडलं आहे तर थोडेसे तेलगट राहतात आपले हाताखालचे बी देवाचे बी. तर कडक उन्हामध्ये कोमट पाण्यात धुवून वाळू घातलेत तर एकदम त्याचा वास बी जातं आणि तेलगट पराय जातं. आणि ऊन आज भरपूर पडले. आणि बेडशीट टावेली सगळं आज धुतलं आहे. आता हे लास्ट धुणं आहे, झालेलं आहे म्हणजे सगळं धुणं. आणि त्याच्या सगळं घरचं पण कपडे धुवून टाकलेले आहेत. थोडीशी ज्वारी पण वाळू घातली होती, कारण थोडं एकड दुकड कसं जाळी धरले आणि झाले, किडा तर नाही. आणि ऊन असं भरपूर आहे तर उन्हामध्ये कपडे चांगले वाळू घातले की एकदम चोपडे पण आबीन वास पण येत नाही, मस्त कपडे निघतात. तर चला आज झालेला आहे कपड्याचा दसरा खतम.